आपली चूल देखील छानपैकी पेटली आहे, बघू शकता। आता हे 3 जे कांदे घेतलेले आहेत, 3 कांदे याच्यावरती भाजायला ठेवूया मस्तपैकी। इथे 1 किलो मटण घेतलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले वापरूया। 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे, लाल तिखट 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे, आणि अर्धा चमचा हळद। 1 किलो मटणमध्ये आपण गोडा मसाला, लाल तिखट, काळा मसाला आणि मटण मसाला आणि आता चवीनुसार मीठ टाकूया। आता हे सर्व आपण मिक्स करूया। 10-15 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत, म्हणजे छानपैकी मसाला हा मुरला जाईल। आता एक 15-20 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत। हे मातीचं भांडं आपण चुलीवरती ठेवून घेऊया। कांदा हा फोडून घेतलेला आहे आणि खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकूया आणि हे सर्व वाटण आपण बारीक करून घेणार आहोत। आता हे मातीचं भांडं आपलं तापलं आहे, यामध्ये आता तेल टाकूया। तेल छान गरम होऊ द्या। पाहू शकता आपण वाटण करून आणलेले आहे आणि यामध्ये कोथिंबीर देखील टाकलेली आहे मी। 15 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता आपला मसाला छानपैकी मुरला गेलेला आहे। पाणी देखील सुटलेलं आहे त्यामध्ये। तर तेल देखील छान गरम झाले आहे, यामध्ये आता हे मटण जे आहे ते टाकून घेऊया। आता हे छानपैकी आपण ढवळून घेऊया थोडंसं। या वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। हे जे वाटण आहे ते टाकून घेऊया। हे ढवळून घेऊया आपण। पाहू शकता आपलं मटण इथे शिजलं आहे छानपैकी। आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया।
मातीच्या भांड्यामधलं मटण जर तुम्हाला आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशा प्रकारे साध्या पद्धतीमध्ये मटण करून पहा.